तुमच्याकडे बीटर मशीन नाहीये किंवा तुमच्याकडे जर व्हिपिंग क्रीम नसेल, तर आज आपण फक्त आणि फक्त पार्लेजी बिस्किटपासून ही चोकोबार आईस्क्रीम बनवणार आहोत. ही फक्त आपण ₹10च्या पार्लेजी बिस्किटपासून बनवून तयार करणार आहोत. तर पटकन सुरुवात करूया आपल्या सिंपल रेसिपीला. तर सगळ्यात आधी इथे मी एक मिक्सरचा पॉट घेतलाय आणि इथे 5 वाले 2 पार्लेचे पॉकेट घेतलेले आहे. तुम्ही याऐवजी 10 वाला सुद्धा एक पॉकेट वापरला तरी चालेल. सगळ्यात आधी आपण पॉकेट फोडून घेऊया. त्यानंतर त्याच्यातले सगळे बिस्किट्स आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड करून घ्यायचं आहे. तर बघा इथे मी दोन्ही पॉकेट फोडून घेतले आहेत. याच्यामध्ये किती बिस्किट्स असतात हे मला माहिती नाहीये. पण इथे मी 5 वाले 2 पॉकेट घेतलेले आहेत. तर सगळ्यात आधी आपण हाताने थोडंसं रफली त्याला तोडून घेऊया. म्हणजे मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक होईल. आता याच्यामध्येच आपल्याला 1/4 कप इतकी साखर ॲड करायची आहे आणि मिक्सरला लावून एकदम बारीक पावडर तयार करून घ्यायचं आहे. तर बघा एकदम बारीक पावडर तयार केलाय. आता याच्यामध्येच आपल्याला अर्धा कप इतकं दूध ॲड करायचं आहे आणि 2 टीस्पून इतकं कोको पावडर ॲड करायचं आहे. परत एकदा मिक्सरला लावून फाईन याची पेस्ट तयार करायची आहे. तर बघा इथे मी एकदम बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आता लगेच आपल्याला हे मोल्डमध्ये भरून घ्यायचं आहे. तर बघा इथे माझ्याकडे आईस्क्रीम मोल्ड आहेत. जर तुमच्याकडे मोल्ड नसतील ना, तर तुम्ही डिस्पोजेबल जे ग्लास मिळतात ना, पेपर कप त्याच्यामध्ये सुद्धा हे आईस्क्रीम सेट करून खाऊ शकता. पण माझ्याकडे मोल्ड असल्यामुळे इथे मी मोल्डमध्ये सगळं बॅटर भरून घेतलेलं आहे. पूर्ण फुल बॅटर भरायचं आपल्याला. मोल्डच्या वर आणायचं नाही, फक्त मोल्डमध्ये भरून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आईस्क्रीम स्टिक लावून घ्यायचे आहेत. बघा अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला सगळ्या स्टिक लावून घ्यायच्या आहेत. इथे मी सगळे स्टिक लावून घेतले. थोडंसं टॅप-टॅप करायचं म्हणजे हे जे आपण बॅटर भरलेलं आहे आईस्क्रीमचं क्रीम जी भरली आहे, ती व्यवस्थित त्याच्यामध्ये भरली जाईल. त्याच्यावरून आपल्याला फॉइल पेपर रॅप करून घ्यायचं आहे म्हणजे याच्यामध्ये आईस क्रिस्टल जमणार नाही. एकदम सॉफ्ट क्रीमी अशी आपली इथे कुल्फी बनून तयार होईल. आता हे आपल्याला फ्रिजमध्ये ओव्हरनाईट ठेवून घ्यायचं किंवा 7 ते 8 तासासाठी. आता बघा हे मॉर्निंगला मी व्हिडिओ शूट करतीये. मी 7-8 तास पूर्ण झालेत. आता आपल्याला चॉकलेट मेल्ट करून घ्यायची आहे डीप करण्यासाठी. सगळ्यात आधी एक पातेलं घ्यायचंय. डबल बॉयलरने आपल्याला ही चॉकलेट मेल्ट करायची आहे. त्याच्यावरून एक बाउल ठेवायचं. त्याच्यामध्ये 1 कप इतकी डार्क कंपाउंड ॲड करायचं आहे आणि अर्धा कप इतकं मिल्क कंपाउंड ॲड करून घ्यायचं आहे. व्यवस्थित ह्याला मेल्ट करायचं आहे. जोपर्यंत पूर्णपणे लिक्विडी फॉर्ममध्ये येत नाही, तोपर्यंत चॉकलेटला मेल्ट करायचं. गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची. याच्यामध्ये पाणी जाऊ द्यायचं नाही आणि कंटिन्युअसली याला ढवळत राहायचं 2-2, 3-3 मिनिटानंतर. म्हणजे तुमची चॉकलेट इझिली मेल्ट होईल आणि तुम्ही बघू शकता चॉकलेट छान मेल्ट झालेली आहे. आता या स्टेजवर गॅस बंद करून घ्यायचंय कारण पाणी गरम असतो. पाणी गरम असल्यामुळे जी उरलेली चॉकलेट आहे याच्यामध्ये थोडीफार ती पूर्णपणे मेल्ट होईल. तर बघा चॉकलेट पूर्णपणे मेल्ट झालेली आहे. याच्यामध्येच आपल्याला 1 चमचाभर तेल ॲड करायचं आहे आणि थोडंसं याला मिक्स करून घ्यायचंय. म्हणजे ज्यावेळेला आपण याच्यामध्ये आईस्क्रीम डिप करू ना, त्यावेळेला आईस्क्रीम ही आपली जी चॉकलेट आहे ती सेट होणार नाही. तर आपली चॉकलेट रेडी झालेली आहे. ती एका ग्लासमध्ये भरून घेऊया. तर बघा इथे मी ग्लासमध्ये पूर्ण चॉकलेट भरून घेतलेली आहे. आणि आपली जे आईस्क्रीम जे सेट होण्यासाठी ठेवलेली आहे आपण, ती सुद्धा पूर्णपणे सेट झालेली आहे. जवळपास मी हे ओव्हरनाईट ठेवून घेतलेले आहे. तुम्ही 7 ते 8 तासाच्या आत काढून जरी बघितलं तरी आईस्क्रीम सेट होते. आता याच्यावरचं फॉइल पेपर काढून घेऊया. त्यानंतर आपल्याला याच्यातून कुल्फी मोल्डमधून ही कुल्फी काढून घ्यायची आईस्क्रीम मोल्डमधून. बघा एकदम इझिली डिमोल्ड होते. अजिबात तुटत वगैरे नाही. एकदम क्रीमी चॉकलेटी कुल्फी इथे बनून तयार होते आपली चोकोबार. आता सगळ्यात आधी ना आपल्याला काढून घ्यायचं आहे, डिमोल्ड करून घ्यायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने मस्तपैकी चॉकलेटमध्ये डिप करायचं आहे. एखाद्या मिनिटासाठी याला हातामध्ये पकडून ठेवायचं आहे. पटकन सेट होईल आपली चॉकलेट. फ्रीझरमध्ये वगैरे ठेवायची अजिबात गरज नाहीये. तुम्ही फक्त हातामध्ये पकडून ठेवा. लगेच आपली ही आईस्क्रीम सेट होते. ही पहिली इथे मी सेट करून दाखवलेली आहे. अशाच पद्धतीने दुसरी सुद्धा डिप करायची आहे. हातामध्ये पकडून ठेवायचं. काही मिनिटातच ही आपली आईस्क्रीम जी आहे, काही सेकंदातच पटकन सेट होते. ही तिसरी सुद्धा इथे मी डिप करून घेतलेली आहे. अशाच पद्धतीने सगळ्या इथे मी चोकोबार सेट करून घेतलेल्या आहेत. डिप करून घेतले चॉकलेटमध्ये. बघा ही सुद्धा इथे तयार केलेली आहे आणि आपली चोकोबार इथे बनवून तयार झालेली आहे. आहे की नाही एकदम सोपी रेसिपी, पटकन तयार होते, कमी साहित्य फक्त ₹10च्या साहित्यामध्ये. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या फ्रेंड आणि फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका. असेच भरपूर सारे व्हिडिओ जर बघायचे असतील तर कमेंट करून नक्की सांगा. थँक यू.